नमस्कार, मी स्मिता साबळे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला आई तुळजाभवानीचं माहेरघर म्हणजे राहुरी येथून जी पालखी निघते त्याबद्दल माहिती सांगणार आहे. सुतार समाजाचे लोक आईची दरवर्षी नवीन पालखी बनवतात आणि त्यांच्या घरी पूजा होऊन नंतर ही पालखी मंदिरात येते. त्यानंतर तेली समाजाचे लोक ही पालखी गावात मिरवतात. पौर्णिमेला त्यांचे पित्र जेवू घातल्यानंतर देवीला नैवेद्य दिला जातो आणि ही पालखी तुळजापूरला जाण्यासाठी निघते. कोळी समाजाचे लोक ही पालखी नदीतून तुळजापूरपर्यंत घेऊन जातात. नवरात्रात तिसऱ्या माळेला अहमदनगर येथील बुरानगर येथे ही पालखी जाते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही पालखी तुळजापूरपर्यंत पोहोचते. या पालखीमध्ये तुळजापूरच्या आईची मिरवणूक काढली जाते आणि अष्टमीच्या होमाला या पालखीचे विसर्जन केले जाते आणि पालखीचा दांडा यानंतर राहुरी येथे परत येतो. दरवर्षी येथे नवीन पालखी तयार केली जाते. तेली समाजाचे लोक या पालखीचे मानकरी आहेत आणि मंदिराची सेवा देखील हेच लोक करत असतात. येथे लोक देवीची ओटी भरतात. नवरात्र सुरू झाल्यानंतर अष्टमीच्या आधी ही पालखी तुळजापूर येथे पोहोचते आणि यामध्ये तुळजापूरच्या देवीची मिरवणूक काढली जाते. येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्लॉगसोबत.